पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापूरमध्ये जाहीर सभा पार पडणार आहे। या सभेची तयारी जी आहे ती जय्यत या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते चॉपरने या ठिकाणी या सभास्थळी दाखल होणार आहेत आणि त्याच्यासाठीचाच हा संपूर्ण हेलिपॅड बनवण्याचा जो काही काम आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहतोय 3 हेलिपॅड जे आहेत ते या ठिकाणी बनवले जात आहेत, जे सभास्थळाच्या उजव्या बाजूला आहेत आणि सभास्थळाच्या डाव्या बाजूला देखील 3 हेलिपॅड जे आहेत ते या ठिकाणी बनवण्यात काम जे आहे ते युद्ध पातळीवरती सुरू आहे। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी 11:15 वाजता जे आहे ते या ठिकाणी या हेलिपॅडवरती दाखल होणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून रेनगर फेडरेशनने या ठिकाणी 30,000 घरांचा भव्य असा हा प्रकल्प जो आहे तो साकारलेला आहे आणि आशिया खंडातला हा सर्वात मोठा प्रकल्प असं देखील मानलं जातं। यापैकी 15,000 घरांचं चावी वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये या कार्यक्रमाचं भूमिपूजन जे आहे ते केलेलं होतं, या संपूर्ण प्रकल्पाचं भूमिपूजन केलेलं होतं। त्यानंतर आता या प्रकल्पाच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच या ठिकाणी पार पडणार आहे। त्यामुळे या संपूर्ण दौऱ्याची जय्यत तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू असल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते। खरं तर 3,000 पोलीस कर्मचारी जे आहेत ते या संपूर्ण सभेसाठी तैनात करण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकंदरीतच पोलिसांचा मोठा फौजफाटा, त्याचबरोबरीनं 1 लाख नागरिकांची जाहीर सभा जी आहे त्या ठिकाणी उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे। त्यामुळे एकंदरीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी या संपूर्ण सभेतून कशा पद्धतीनं आपल्या एकंदरीत पंतप्रधान आवास योजनेच्या कामांचा आढावा मांडतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद हुमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।